व्यवसाय करत असताना सगळ्यात जास्त ताण कशाचा येतो तर तो क्लायंट रिटेन्शनचा. मग एकाच प्रकारच्या क्लायंटवर लक्ष देऊ का मल्टिपल स्मॉल क्लायंट्सवर? या दोन्हीमधले फायदे आणि रिस्क याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. बिझनेस करताना क्लायंट रिटेन्शन किती महत्त्वाचं आहे, एकाच क्लायंटवर लक्ष द्यावं का मल्टिपल क्लायंट्सना हँडल करावं, याविषयी या भागात आपण माहिती घेणार आहोत. माझ्यासोबत आहे निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. येस अर्पिता, हा विषय खरोखर खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्याही खूप जिव्हाळ्याचा आहे. कारण बिझनेस करताना जी चॅलेंजेस डे टू डे याच्यात येतात त्याच्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत या एपिसोडमध्ये. तर अर्पिता, पहिला प्रश्न तोच येतो की मोठे क्लायंट्स, बिग फिश, हे कायम असं वाटतं की एकच मोठा क्लायंट असेल तर बाकी हेडेक कमी होऊ शकतो. तर काय सांगशील? नक्कीच. म्हणजे जर एकच क्लायंट असेल तर मला पूर्णपणे त्याच्यावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. माझे सगळे रिसोर्सेस, माझा वेळ त्याला देता येणार आहे. त्याच्या गरजा मला नीट समजून घेता येणार आहेत आणि त्याच्या गरजा माझ्या बिझनेसच्या स्ट्रॅटेजीशी अटॅच करता येणार आहेत. तर एवढे सगळे ॲडव्हान्टेज आहेत या सगळ्याचे. आणि एक क्लायंट असेल तर त्या मनाने मला माझ्या ग्रोथसाठी पण फायदा होणार आहे, कारण तो जसा ग्रो होणार आहे तसं मलाही ग्रो करता येणार आहे. या व्यतिरिक्त आमचे संबंध आणि चांगले होत जातील आणि मल्टिपल अपॉर्च्युनिटीज त्याच क्लायंटबरोबर मला मिळणार आहेत. म्हणजे त्याची शक्यता नक्कीच आहे. तो जर वाढला तर मी सुद्धा वाढणार आहे. म्हणजे माझा बिझनेस ग्रोथ हा त्याच्या बिझनेस ग्रोथशी अगदी डायरेक्टली नसला तरी अटॅच्ड आहे एका पद्धतीने. आणि आमच्या दोघांचा समन्वय जितका स्ट्रॉंग होत जाईल तेवढा माझा ग्रोथ आणि चांगला होत जाईल. असे बरेच क्लायंट्स किंवा बिझनेसेस आहेत की जे एका क्लायंटवर अवलंबून असतात. स्पेसिफिकली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीज असतात की त्या पूर्णपणे फक्त गव्हर्नमेंटच्या एका सेगमेंटसाठी काम करतात आणि त्या ग्रोसुद्धा होतात. ह्याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो, जसं स्टेशनरी सप्लायर्स असतात किंवा शाळांना स्टेशनरी प्लस युनिफॉर्म सप्लाय करतात. तर ते सिंगल असतात आणि ते पूर्ण भारतभर किंवा जिथे जिथे त्यांच्या शाळा आहेत त्या सगळ्यांना ते सिंगल प्रोव्हायडर असतात. जशा शाळा वाढणार, जसे विद्यार्थी वाढणार तसं त्यांची ग्रोथ होत जाते. शाळा जशी एक्सपांड होणार आहे त्याचं जसं वेगवेगळ्या पद्धतीने ब्रांचेस म्हणा किंवा नंबर ऑफ सेगमेंट्स जे सप्लाय करणार आहेत ज्याच्या सर्व्हिसेस, त्या पद्धतीने हे सुद्धा ग्रो होणार आहेत. सो त्यांना बाकी कुठेही लक्ष न देता फक्त शाळा, त्यांच्या गरजा आणि त्या पद्धतीने आपले प्रोडक्ट्स म्हणजे सेवा म्हणा किंवा प्रोडक्ट्स बनवायला त्यांना मदत मिळते आणि तो बिझनेस शांतपणे त्यांच्यावर अवलंबून राहून ग्रो होतो. खरं आहे. म्हणजे तू म्हणतेस अशी परफेक्ट विन विन सिच्युएशन होऊ शकते. फक्त तू या बोलताना 2 शब्द वापरलेस की शांतपणे. तर शांतपणे असा कुठला व्यवसाय होत नसतो. बिझनेस म्हणलं की चढ उतार, व्होलॅटिलिटी या सगळ्या गोष्टी येत असतात. आणि एक बिझनेस डायव्हर्सिफिकेशनचं पण महत्त्व सांगितलं जातं की बिझनेस तुमचा जितका डायव्हर्सिफाय असेल, जितके जास्ती क्लायंट्स असेल तेवढं चांगलं असतं. तर मग वेगवेगळे क्लायंट्स असतील तर त्याचेही काही फायदे असतात एकाच क्लायंटवर अवलंबून राहण्यापेक्षा? सुरुवातीला ना एकाच क्लायंटवर अवलंबून राहणं हे आत्ता म्हटलं तसं विन विन जरी मी आता तुला पिक्चर दाखवलं तरी त्याच्यात खूप धोके आहेत. म्हणजे जर आपण व्यवसाय सुरू करताना एकाच क्लायंटवर अधिकाधिक अवलंबून असू तर आपण पूर्णपणे आपले कंट्रोल्स त्यांना देत चाललोय. उद्या जर त्यांनी त्यांच्या ऑर्डर्स कमी केल्या किंवा वेंडर बदलला तर आपण पूर्णपणे एका अशा स्टेजला येऊ की आपल्याला बिझनेस थांबवावा लागू शकतो किंवा आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करायला चान्स मिळाला तर आपण त्याच्यामध्ये पुन्हा इन्व्हेस्टमेंट, पुन्हा नवीन पद्धतीने विचार करायला लागू शकतो. म्हणजे बिझनेस स्टॅबिलिटीला प्रॉब्लेम येऊ शकतो. याचं एक छान एक्झाम्पल म्हणजे इमॅजिनेशन टेक्नॉलॉजीज, ज्याचा IP वापरून ॲपल कंपनी चिप्स बनवायची. आता 2017पर्यंत हे सगळं व्यवस्थित चालू होतं, पण 2017ला अचानक ॲपलने अनाऊन्स केलं की आम्ही इमॅजिनेशन टेक्नॉलॉजीच्या IP नाही वापरणार, पुढच्या 24 महिन्यात आम्ही हे बंद करणार आहे. त्या क्षणापासूनच इमॅजिनेशन टेक्नॉलॉजीचा स्टॉक जो आहे तो 60% घसरला. बापरे. शिवाय त्यांचं 50% रेव्हेन्यू हे ॲपलकडनं येत होतं.
तर इतकं ते स्टॅबिलिटीला प्रॉब्लेम झाला की 5,500 कोटीला ती कंपनी त्यांना विकावी लागली. हो 2018 पासून त्यांनी स्ट्रॅटेजिकली पुन्हा नवीन विचार केला. AI, ग्राफिक्स आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून त्यांनी पुन्हा उभारायचा प्रयत्न केला आणि सध्या ती कंपनी सुरू आहे. पण त्यांनी एक धडा ह्याच्यातनं शिकला त्यांनी की एकाच क्लायंटवर खूप जास्त अवलंबून नाही राहायचं. बापरे, तू सांगतेस हे खूपच मोठं उदाहरण झालं. पण म्हणजे इतक्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना जर इतका मोठा फटका बसत असेल तर छोट्या व्यावसायिकांना तर किती मोठा, म्हणजे ते लिटरली व्यवसाय बंद करायला लागेल किंवा आहे तो सोडून काहीतरी नवीन परत नव्याने सुरू करायला लागेल. तर एवढी मोठी रिस्क ही एका क्लायंटवर अवलंबून राहण्यात येऊ शकते हे जाणवत आहे. तर मग तेच आहे की मग स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेजेस कोणते मिळतात जर तुम्ही बिझनेस डायव्हर्स केला आणि क्लायंट बेस एका क्लायंटवर ठेवण्यापेक्षा वेगवेगळे क्लायंट्स घेतले तर? हे अतिशय महत्वाचं आहे आणि सुरुवातीलाच बिझनेसने ह्याचा विचार केला पाहिजे. सुरुवातीला आपल्याला असू शकतं की एखाद्या क्लायंटवर आपण जास्त अवलंबून आहे, पण आपल्याला आपला बेस वाढवता आला पाहिजे. आता हा बेस व्यवसायाचा जो आहे तो 2 पद्धतीने वाढवता येतो. एकतर नवीन बाजारपेठा कॅप्चर करून, म्हणजे मी जर इंडियामध्ये सर्व्हिस देत असेल तर आउट ऑफ इंडिया मला जाता येणार आहे का, अशा बाजारपेठा कॅप्चर करता येणार आहेत का हे बघू शकतो. किंवा माझ्या एक्झिस्टिंग प्रोडक्टमध्ये मला ॲडिशनल रेंज ओपन करता येते का बघायला पाहिजे. सो आयदर बाजारपेठ एक्सपान्शन किंवा क्लायंट बेस एक्सपान्शन थ्रू प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस, ह्या 2 प्रायमरी गोष्टी आहेत. याच्यामुळे काय होणार आहे तर तुम्ही एका गोष्टीवर जे अवलंबून आहात, वेदर क्लायंट ऑर वेदर द मार्केट, काहीही असू दे, ते तुमचं कमी होणार आहे. त्यामुळे आपोआपच रिस्क कमी होणार आहे. तुमच्यासाठी वेगवेगळे सोर्सेस ओपन होणार आहेत, रादर स्ट्रीम्स ओपन होणार आहेत. कारण सोर्सेस लाईव्ह किंवा डेड पण असू शकतात, वेरॅज स्ट्रीम्स ह्या कायम लाईव्ह असतात. सो स्ट्रीम्स ओपन होणार आहेत. बाजारात वेगवेगळे चढ उतार होत असतात, त्या चढ उतारांचा सामना तुम्हाला करता येणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या क्षमता तुम्हाला वाढवता येतील. नवीन बाजारपेठ किंवा क्लायंट जेव्हा तुम्ही कॅप्चर करता तेव्हा तुम्हाला नवीन गोष्टी पण कळतात, त्या तुम्ही शिकू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला रिसर्च डेव्हलपमेंट, नवीनपणा आणण्यासाठी म्हणजे नाविन्य आणण्यासाठी स्वतःला मदत करू शकता. असंच एक्सप्लोअर करत करत तुम्ही तुमच्या वन ऑफ द की प्रोडक्ट्सपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे 10 सर्व्हिसेस मी आज समजा देते वेगवेगळ्या क्लायंट्सना, अजून 5 वर्षांनी माझ्या लक्षात येईल की ह्याच्यातल्या 3च सर्व्हिसेस अशा आहेत की ज्या मला पुढे कंटिन्यू करायच्यात. पण जर मी 10 टेस्टच नाही केल्या तर मला त्यातल्या कुठल्या 3 आहेत हे कधीच कळणार नाही. म्हणून मल्टिपल गोष्टींवर लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यांच्यावर प्रयोग सतत केले पाहिजेत बिझनेस म्हणून, आणि नाविन्यासाठीची तयारी दाखवली पाहिजे. अगदी खरं आहे की नाविन्याची तयारी ही सतत दाखवली पाहिजे. आणि आधी जसं तू म्हणालीस की एकच एक क्लायंट समजा असेल तर त्याचे ॲडव्हान्टेजेस पण निश्चित असतात की त्यासोबत आपला रॅपो असतो आणि सोबत ग्रोही होता येतं. तर मग अशी काही स्ट्रॅटेजी ठेवता येऊ शकते का? समजा व्यवसाय सुरू केला आहे आणि तुमचं कुठल्या तरी क्लायंटसोबत चांगलं मितकूट आहे, बॉन्डिंग चांगलं आहे, सो बिझनेस चांगला ग्रो होतोय, पण एखाद्या वर्षाने मग तुम्हाला जाणवतोय की हा क्लायंट तर आहेच आहे, हा पुढची 2 नाही अजून 5 वर्ष आपल्यासोबत 10 वर्ष असेल, पण त्यासोबतच आपण बिझनेस डायव्हर्सिफाय पण करूया आणि मग तो एक मोठा क्लायंट ठेवत आणखी काही छोटे क्लायंट जर आपण सिलेक्ट केले तर मग बिझनेस चांगला बॅलन्स होऊ शकतो. नक्कीच. म्हणजे ह्याचं ना उत्तर मी एक उदाहरणाने सुरुवात करते. आशीर्वाद आटा किंवा क्लासमेटच्या वह्या किंवा सॅव्हलॉन माहितीये, हे ITC कंपनीचे ब्रँड्स आहेत. बर. ITC कंपनी 1910 साली सुरू झाली, तेव्हा त्यांचा मुख्य व्यवसाय हा तंबाखू प्रोडक्ट्स होता. बरोबर. म्हणजे अजूनही ITC म्हणलं की मेनली सिगरेट्स, तंबाखू हे मेन त्यांचे प्रोडक्ट्स डोळ्यासमोर येतं. राईट. पण त्यांनी फक्त टोबॅको प्रोडक्ट्सवर कॉन्सन्ट्रेट नाही केलं, त्यांनी हळूहळू त्यांना एक्सपांड करायला सुरुवात केली. म्हणजे तू जो प्रश्न विचारलास की एक मुख्य विषय किंवा एक मुख्य प्रोडक्ट आणि मग डायव्हर्सिफिकेशन, मग ते छोटं का असे ना हळूहळू सुरुवात करायची. तर ITC कंपनीने तसंच केलं. हॉटेल्स किंवा पेपर बोट्स जे असतात त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. हळूहळू FMCGमध्ये ते शिरले आणि आज वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ते आहेत. हॉस्पिटॅलिटी म्हणा, टोबॅको प्रोडक्ट्स त्यांचं सुरूच आहे. पण 1910 साली टोबॅको 100% रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्युशन करत होतं, ते आता 45%वर आलंय. म्हणजे त्यांनी 55% रेव्हेन्यू शेअर हा डिस्ट्रीब्यूट केलाय, त्यांची रिस्क त्यांनी मिटिगेट केली. राईट. सो म्हणजे बिझनेस डायव्हर्सिफिकेशनचं महत्त्व पटतंय तू सांगतेस उदाहरणातनं. पण जितके नंबर ऑफ क्लायंट्स आपण वाढवू किंवा प्रॉडक्ट्स वाढवू, सर्व्हिसेस वाढवू, तेवढं ते सगळं हँडल करण्याचं पण प्रेशर येऊ शकतं का? तर मग जसं आपण बिझनेस
वाढवतोय, डायव्हर्सिफाय करतोय, त्याच्या मॅनेजमेंटचे जे इश्यू आहेत ते कसे आपण हँडल करायचे? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा बिझनेसमध्ये आपण एक्सपान्शन करत असतो, एक्सपान्शन नाही करणार हा ऑप्शन नसतो बिझनेसमध्ये. त्याच्यासाठी चॉईस नाही आहे. एक्सपान्शन तुम्हाला करायलाच पाहिजे. पण हे एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण एक क्लायंट हँडल करत असतो, मग हळूहळू 5-10 आपल्या पण क्षमता आहेत बिझनेस म्हणून. त्या 2 पद्धतीच्या असतात. एक वेळेची क्षमता आणि दुसरी रिसोर्सेसची म्हणजे संसाधनांची. तर या दोन्हीचा पुरेपूर उपयोग करून आपण कसं जास्तीत जास्त क्लायंट्सना हँडल करू शकतो आणि या सगळ्यामध्ये कोणतीही क्वालिटीची तडजोड म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे. त्यामुळे जे काही लिमिटेशन्स आहेत त्या लिमिटेशन्समध्येच म्हणजे त्या चौकटीमध्ये थांबूनच तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहकांना अट्रॅक्ट करायचं आहे. आता हे करत असताना तुम्हाला काय करता येईल तर तुमची क्वालिटी, तुमच्या कमिटमेंट्स जेव्हा तुम्ही क्लायंटला देताय तेव्हा त्या तुम्ही अपफ्रंट सांगितलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर काही बदल होणार असेल तर कन्व्हे केला पाहिजे. त्याच्याने तुमचा क्लायंट तुमच्याकडे राहतो. क्लायंटला जर क्लिअर कम्युनिकेशन केलं असेल तर क्लायंट रिटेन्शनची जो काही रेट आहे, क्लायंट रिटेन्शनची जी काही शक्यता आहे ती वाढत जाते. त्यामुळे आपल्या कार्यक्षमता, आपल्या ज्या कामगिरी आहे म्हणजे आपल्या ज्या कमिटमेंट्स आहेत त्या लक्षात घेऊन त्याच्यात कोणतीही तडजोड न करता एक्सपान्शन करणे हे दुधारी तलवारीसारखं आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला वाढायचं आहे पण तुम्ही क्लायंटच्या पण घेण्याच्या लिमिटेशन्स तुमच्यावर आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे मॅनेजमेंट, लीडरशिप क्वालिटी तुमच्यामधल्या, कम्युनिकेशन स्किल्स आणि क्वालिटी ऑफ आउटपुट म्हणजे मिनिमम एफर्ट्स घेऊन तुम्ही कसं मॅक्झिमम आउटपुट देऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजचा वापर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही R&D करू शकता. काही पार्टनरशिप करू शकता म्हणजे दुसऱ्यांना एखादं काम आउटसोर्स करू शकता. किंवा तुम्ही काही कामं अशी आहेत की जी तुम्ही मे बी तुमच्या स्कोपमध्ये न घेता त्यातला पुढचा भाग घेऊ शकता. असे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ठरवायला लागतील आणि मग कम्फर्ट चेक करून क्लायंटला कमिटमेंट्स द्यावे लागतील. राईट. म्हणजे आजचा जमानाच कोलॅबरेशनचा आहे. त्यामुळे येणारी प्रत्येक काम किंवा प्रत्येक ऑर्डरही तुम्ही स्वतःच केली पाहिजे किंवा तुमच्याच कंपनीने केली पाहिजे असा अप्रोच ठेवण्यापेक्षा जी कामं आउटसोर्स करणं शक्य आहे ती आउटसोर्स करत जास्तीत जास्त बिझनेस तुम्ही मिळवू शकता. अगदीच. आणखी एक मोठा प्रश्न अर्पिता येतो की जेवढे क्लायंट जास्ती तेवढं त्या सगळ्यांकडनं पेमेंट वेळच्या वेळी येतंय का हे सतत चेक करत राहणं. कारण क्लायंट्सकडनं पेमेंट वेळेत आलं तर आपण व्हेंडरला पेमेंट करू शकतो, GST वेळच्या वेळी भरू शकतो. अशी ती चेन ऑफ रिॲक्शन असते. क्लायंटकडनं जर पेमेंट डिले झालं तर पुढच्या सगळ्या गोष्टी हे होतात. आणि जेवढे क्लायंट जास्ती तेवढं हा सगळा रेकॉर्ड ठेवणं आणि त्यांच्याकडनं फॉलोअप घेणं पेमेंटचा हा एक वेगळा टास्क होऊ शकतो. तर अशा वेळी काय करायला पाहिजे? सगळ्या गोष्टींचं सोंग घेता येतं पण पैशाचं घेता येत नाही. अगदी. तो क्लायंटचा रिकव्हरी किंवा क्लायंट फंड्स मॅनेजमेंट हा खूप क्रिटिकल विषय आहे आणि तो स्ट्रॅटेजिकली मॅनेज करायला लागतो. म्हणजे मला तो क्लायंट ठेवायचा सुद्धा आहे, कंटिन्यू सुद्धा करायचा आहे, पण कॅश फ्लो सुद्धा मॅनेज करायचं आहे. अशा 2-3 गोष्टी एका वेळी करायच्या आहेत आणि माझ्या वेंडर्सना पण वेळेवर पेमेंट करायचं आहे. हे सगळं ना तुम्हाला खूप व्यवस्थित म्हणजे मॅनेजमेंट म्हणून बघावं लागतं. ह्याच्यासाठी तुम्ही ना जेवढा एक्सपिरियन्स तुम्हाला येत जाईल बिझनेसचा तेवढं तुम्ही जास्त शिकत जाल. म्हणजे आमच्याकडे असे काही क्लायंट्स आहेत की जे त्यांच्या क्लायंटना सांगतात की तुम्ही आजच्या आज पेमेंट करा, तुम्हाला 10% डिस्काउंट देऊ. सो कॅश फ्लोच्या वेगवेगळ्या मॅनेजमेंटच्या पद्धती तुम्ही शिकत जाता. जसा तुमचा क्लायंट तुमच्याबरोबर मॅच्युअर होत जातो तसे पेमेंट टर्म्स पण तुम्ही मॉडिफाय करायला लागता. एखादा क्लायंट वेळेवर पेमेंट करत असेल तर तुम्ही त्यांना योग्य सेवा देता. त्यांचं जे काही तुम्ही बिलिंग ठरवलंय त्याच्यामध्ये तुम्ही विचार करता की हां हे वेळेवर येणार आहे, त्याच्यामुळे थोडं डिस्काउंट द्यायला पण तुमची तयारी असते. सो हे कॅश फ्लो जो प्रकार आहे ना तो लर्निंगचा भाग आहे आणि बिझनेस करत असताना ते लर्निंग आहे. त्याचं काही वेगळे धडे घ्यावे लागत नाहीत. पण त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या गोष्टी आणि करायला लागतात बिझनेसना. नुसतं कॅश फ्लो मॅनेजमेंट नाही तर तुम्ही जो फंड रेज केला आहे बिझनेसमधनं तो कुठे वापरायचा, तो वेंडरना किती अलोकेट करायचा, त्यांच्या कमिटमेंट्स ह्या क्लायंटच्या कमिटमेंट्स बरोबर कशा मॅच करायच्या, त्याच्यानंतर R&Dसाठी तुमच्या ऑपरेशनल एक्सपेन्सेससाठी पैसा बाजूला कसा ठेवायचा आणि हे सगळं करत करत बिझनेसच्या स्टॅबिलिटीसाठी आणि अनफोर्सिन सिच्युएशन्ससाठी फंडिंग कसं बाजूला करून ठेवायचं हे सगळं त्या कॅश फ्लोचा भाग असतो. म्हणून क्लायंटकडनं वेळेवर पैसा येणं हे एक कम्युनिकेशन स्किलचाच भाग आहे असं म्हणेन मी. तुमच्याकडे असलेले रिसोर्सेस आणि वेळ या सगळ्यांचा व्यवस्थित गणित बांधून जितके जास्त क्लायंट तुम्ही घ्याल
तेवढे ही डिपेंडन्सी एका क्लायंटवरची कमी होणार आहे. म्हणजे एखाद्याने पेमेंट नाही केलं पण तोच तुमचा मेजर क्लायंट आहे, तर ते मोठा धक्का असेल तुमच्या बिझनेसच्या कॅश फ्लोला. पण तुमचे मल्टिपल क्लायंट्स आहे आणि त्यातल्या एखाद्याने नाही केलं तर तुम्ही ते मॅनेज करू शकण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून तुम्ही डायव्हर्सिफाय करा, वेगवेगळ्या बाजारपेठांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. वा, म्हणजे तू आत्ता बोलताना अगदी ॲप्ट एक वाक्य म्हणलीस की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचा आणता येत नाही. सो मग आर्थिक बाजूनं विचार करता किंवा स्केलेबिलिटी हा पण एक महत्त्वाचा मुद्दा असतो व्यवसाय करताना, तर त्याचा विचार करता कोणता दृष्टिकोन हा अधिक योग्य ठरतो, एका मोठ्या क्लायंटसोबत डील करण्याचा का वेगवेगळे छोटे क्लायंट्स चेज करण्याचा? स्केलेबिलिटी ना आत्ता आपण बोलताना आत्ता बोललो आपण स्केलेबिलिटीबद्दल. तर बेसिकली स्केल वाढवणं म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं प्रोडक्ट रेंज वाढवा किंवा सर्व्हिसेसची रेंज वाढवा किंवा तुम्ही मार्केट कॅप्चर करा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता की अनटॅप्ड मार्केट पण बघू शकता. आता त्याचं एखादं छान उदाहरण म्हणजे ICICI बँक. ते जेव्हा बँकिंग सेक्टरमध्ये उतरले तेव्हा त्यांनी प्रोडक्ट जे आणले ते पर्सनल प्रोडक्ट, बिझनेस प्रोडक्ट आणि जे फॉरेन म्हणजे NRIs असतात त्या सगळ्यांसाठी, जे बँकिंग कंपन्या करतातच. पण त्यांनी महत्त्वाचं काय केलं, त्यांनी अशा वेळी एंट्री घेतली होती जेव्हा मिडल क्लास व्यक्ती हा थोडा अर्निंग त्याचं चांगलं व्हायला लागलं होतं. शिवाय गावांमध्ये ICICI बँक पोहोचली. सो त्यांनी काय केलं, त्यांच्याच स्कोपमध्ये त्यांनी ग्राहक वाढवले, त्यांनी स्केल केला त्यांचा बिझनेस आणि बँकिंग सेक्टर, बँकिंग हे सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. या सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ICICI एका प्रोडक्टवर अवलंबून नाही आहे. ते वेल्थ मॅनेज करतात, ते MSME सेक्टरला कॅटर करतात, ते पर्सनल लोन्स, होम लोन्स, व्यवसायाचे वेगवेगळे लोन्स सगळं देतात. पण ते या व्यतिरिक्त भारतातल्या शहरांमध्ये आहेत, त्यानंतर गावांमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. सो त्यांनी स्केल करताना एका गोष्टींवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला आणि त्यांना साजेसे प्रोडक्ट त्यांनी बनवले. याच्यामध्ये त्यांना फायदे काय झाले, तर ते प्रोडक्ट ज्यांना ॲप्लिकेबल होते तो वर्ग वाढला आणि त्यांनी बँकेकडे कस्टमर म्हणून खाती उघडली. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे स्केल केल्यानंतर तुम्हाला एकतर तुमची रेंज वाढते एकदम ग्राहकांची, तुम्हाला शिकायला मिळतात नवीन नवीन गोष्टी, शिवाय तुमची वाटाघाटीचे कौशल्य पण वाढतात कारण तुम्ही मोठे होत जाता. सो म्हणून स्केलेबिलिटी करताना शक्यतो किंवा रादर मी म्हणेन जास्तीत जास्त प्रयत्न हा केला पाहिजे की तुम्ही मल्टिपल क्लायंट्स कॅप्चर करा. अगदीच मल्टिपल क्लायंट्स कॅप्चर करण्याचा हा मुद्दा तू चांगला एक्सप्लेन केलास. फक्त ना आपल्या भारतीयांची एक खासियत असते की आपण नाही कोणाला म्हणू शकत नाही. तर मग छोट्या व्यावसायिकांचा जर विचार केला तर तोच विषय येतो की बिझनेस मिळतोय ना, मग आपण हो म्हणूया. म्हणजे येणारी प्रत्येक ऑर्डर, प्रत्येक क्लायंटला आपण हो म्हणत सुटतो आणि मग त्याचा प्रेशर येतं की क्लायंटचा नंबर एवढा होतो की ती ऑर्डर पूर्ण करणं, वेळेत करणं हे अवघड होत जातं दिवसेंदिवस. तर अशा वेळेला काय केलं पाहिजे? बिझनेस जेव्हा सुरुवात आपण करत असतो ना, तेव्हा नाही कोणालाच म्हणायचं नाही. पण हो म्हणताना मात्र खूप वेळा विचार करायचा. आता एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या क्लायंटला आपण जेव्हा हो म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा इंटरनल आपले जे रिसोर्सेस आहेत ते किंवा अपॉर्च्युनिटीज काय आहेत त्याचा विचार केला पाहिजे. आता हा विचार ना खूप सब्जेक्टिव्ह असतो. एखाद्या व्यक्तीला मी हो म्हणणार आहे, एखाद्या क्लायंटला मी हो म्हणणार आहे, तेव्हा मी हे बघते की त्याच्या गरजा आणि मी देत असलेली सर्व्हिस किंवा मी देत असलेलं प्रोडक्ट हे मॅच होतंय ना. म्हणजे तिथे कुठे डिस्प्यूट नाही आहे ना, हे बेसिक क्रायटेरिया असतो आपला. त्याच्यानंतर आपण हा विचार करतो की आपला जो एक्झिस्टिंग क्लायंट बेस आणि त्या कमिटमेंट ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण ह्याला ॲड केलं तर नक्की काय पद्धतीने मला माझे रिसोर्सेस मॉडिफाय करायला लागणार आहेत किंवा काय एक्स्ट्रा द्यायला लागेल आणि ती एक्स्ट्रा जो पार्ट येतो ते द्यायची माझी तयारी आहे का. आता हे सगळं व्हेरीफाय केल्यानंतर, ज्याला आपण फिजिबिलिटी अनालिसिस म्हणतो, त्यानंतर आपण ठरवतो की आपण एक स्टेप पुढे गेलोय, म्हणजे टुवर्ड्स आपण येस चाललोय. आता ना अस्थिरता हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या ओळखीचे एक सिनियर आहेत, ते मला कायम म्हणतात, अर्पिता तुझं जे टोटल टाइम कमिटमेंट आहे त्याच्यातलं 15% टाइम कमिटमेंट हे फ्री टाइम ठेव. सो हा फ्री टाइम जो आहे ना तो अशासाठी नाही आहे की नवीन क्लायंट आला आणि त्याला त्या 15% घ्या. त्या 15%चा उपयोग हा मला माझे एक्झिस्टिंग क्लायंट्सना आणखीन क्वालिटीने सर्व्ह करण्यासाठी होणार आहे. किंवा काही अस्थिरता आली तर मला ते टॅकल करण्यासाठी ते 15% मदत करणार आहेत. किंवा मला स्वतःला ग्रो करायचं असेल तर त्याचा उपयोग होणार आहे. तर बाकीच्या 85% जे क्लायंट्सना मला हँडल करता येणार आहे चांगल्या पद्धतीने त्यांनाच मी घेणार आहे.
सो ती खूप महत्त्वाची आहे. तर ती अस्थिरता कुठल्या कुठल्या प्रकारची असू शकते, तर राजकीय असू शकते किंवा जागतिक असू शकते, म्हणजे युद्ध होतात किंवा 2 देशांचं काहीतरी एखादं ॲग्रीमेंट होतं आणि त्याचा परिणाम आपल्या बिझनेसवर होणार असतो, किंवा लोकसंख्येमुळे येणारी अस्थिरता असू शकते, किंवा हे RBIचे रेट, रेपो रेट, होम लोनवर होणारा परिणाम या सगळ्याची असू शकते, किंवा टेक्नॉलॉजी, बँकिंग या सगळ्यांच्या अस्थिरता आपल्याला असतात. तर किंवा नॅचरल डिझास्टर किंवा एखादं करोनासारखी अनफोर्सिन सिच्युएशन असू शकते. तर ह्या सगळ्याचा विचार करून त्याचा टाईम जो आहे त्याचं कन्सिडरेशन घेऊन मगच एखाद्याला हो किंवा नाही म्हणावं. बरोबर. फक्त मग तेच आहे की समजा एखादा क्लायंट अप्रोच झाला आहे आणि सध्या मला शक्य नाही आहे त्या क्लायंटला केटर करणं, पण कदाचित इन फ्युचर मला सर्व करायला आवडेल त्याला, तर अशा वेळेला त्याला गोड बोलून नाही कसं म्हणायचं? त्याला नाही म्हणायचंच नाही. बर. आपणच असा एखादा क्वालिफाईड स्किल्ड रिसोर्स घ्यायचा आपल्याकडे किंवा त्याला आउटसोर्स करायचं जो आपल्याला मदत करेल त्या क्लायंटला सर्व्ह करायला. म्हणजे तो 80% काम आपल्याला करून देईल. वरचं जे काम आहे, जे काही आपला स्किलसेट वापरायचा आहे, पण तो कमीत कमी वेळ देऊन पण क्वालिटी मेंटेन करून जर आपल्याला करता आला तर तसा, किंवा मग डायरेक्टली त्यांचं एकमेकांबरोबर टायअप करून द्यायचं. पण तो क्लायंटला नाही किंवा आता आपण नको करायला, पुढे बघूया असं कोणालाच म्हणायचं नाही. नाही कधी म्हणायचं जेव्हा त्या क्लायंटच्या गरजा आणि आपण प्रोव्हाइड करत असलेल्या गोष्टी ह्या मॅच नाही होतात किंवा त्यालाच त्याच्या गरजा नीट समजल्या नाहीयेत. अशा वेळी नक्कीच आपण सांगायचं की ह्याच्यामध्ये आपण पुन्हा बोलायची गरज आहे. आत्ता आपल्या ह्या गोष्टींमुळे मॅच नाही होते, मला नक्कीच तुमच्याबरोबर काम करायला आवडेल, पण आपल्याला थोडा वेळ घ्यायला हवाय. राईट. सो म्हणजे एका पॉइंटला तू म्हणते तसं स्मार्टही राहायला पाहिजे आणि दुसरीकडे अपफ्रंटली ज्या गोष्टी आहेत समजा जर त्या तू म्हणते तसं जर त्या दोघांच्या अपेक्षा जर मॅच होत नसेल तर तेही क्लिअर सांगायला पाहिजे. तर मग अर्पिता, शेवटचा एक प्रश्न की क्लायंट बेस ठरवताना कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या आवर्जून टाळायला पाहिजेत? समजा एक उदाहरणाने सुरुवात करू आपण ह्याची. समजा समुद्राने ठरवलं की मी फक्त गंगेच्या पाण्यात म्हणजे गंगेकडून येणारं पाणीच एक्सेप्ट करणार, तर तो समुद्र एवढा मोठा होणार नाही. प्रत्येक गोष्टीला जेव्हा आपण हो म्हणतो, प्रत्येक स्रोत त्याला हो म्हणतो समुद्र, म्हणून तो समुद्र होतो. सो कुणालाही नाही म्हणायचं नाही. म्हणजे तो छोटा क्लायंट आहे म्हणून नाही म्हणायचं नाही. मी म्हटलं तसं फक्त आपल्या मॅच होत नसतील गोष्टी सप्लाय आणि डिमांडच्या, तरच आपण नाहीकडे जाणार, एवढंच. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ना आपले जे स्रोत आहेत, म्हणजे आपले जे बिझनेस रिलेटेड प्रोडक्ट सर्व्हिसेस किंवा मार्केट आहे आपलं, ते ना सुरक्षित करायचं. म्हणजे तिथे आपण मास्टर आहे, आपण किंग आहे त्याचा, इतक्या लेवलपर्यंत तिथे पोचायचं की उद्या मी नाव घेतलं की फोन तर ॲपल येतं माझ्या डोळ्यासमोर, कपाट म्हटलं की गोदरेज येतं. सो इतकं मला स्ट्रॉंग व्हायचं आहे, हे एम ठेवायचं. आणि मग आपण हळूहळू टुवर्ड्स त्या दिशेने जायला लागायचं, प्रगती करायची स्वतःची. केवळ एका प्रोडक्टवर अवलंबून राहायचं नाही. जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्यांचे एक्झाम्पल्स आपण बघितले तर त्या एकाच गोष्टीवर अवलंबून नाही आहेत. बरोबर. ॲपलचं आपण आता उदाहरण घेतलं तर ॲपल म्हणजे फक्त आयफोन नाही घेत, ॲपलचे रेंज ऑफ प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याच्यामुळे ती कंपनी म्हणून आज खूप मोठी दिसते आपल्याला. नक्कीच. काय नाही करायचं तर खूप डिसिजन वेगवेगळे घ्यायचे आणि धरसोड वृत्ती अजिबात करायची नाही. आपण जर एक प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कॅटर करायचं ठरवलंय तर त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. असं असू शकतं की पुढे जाऊन आपल्याला लक्षात येईल की नाही हे नाहीये, तेव्हा बदलाची तयारी ठेवायची, पण धरसोड वृत्ती नको. त्याच्यानंतर एकाच ग्राहकावर अवलंबून नाही राहायचं. ग्राहकांच्या गरजा वेळोवेळी समजून घ्यायच्या आणि आपल्यात बदल करायचे, म्हणजे टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायची. आपल्या ज्या कार्यक्षमता आहेत त्या वाढवण्याचा प्रयत्न करायचा. आपले जे रिसोर्सेस आहेत, आपलं जे टाईम युटिलायझेशन आहे ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल ना याचे प्रयत्न करायचे. त्याच्याशी रिलेटेड ट्रेनिंग्स घ्यायचे, पार्टनरशिप्स करायच्या, गोष्टी आउटसोर्स करायच्या. जेवढं आपण जास्त लोकांना जवळ घेऊ शकतो तेवढे आपण जास्त स्ट्रॉंग होतोय का. शक्यतो लाईक माइंडेड लोकांबरोबरच काम करायचं, ज्यांच्या स्ट्रॅटेजी आपल्या स्ट्रॅटेजीसच्या मॅच होत आहेत असं नक्की बघायचं. त्यामुळे डूज आणि डोंट्स नक्कीच हे आहेत. जर तुम्ही बदल नाही केला स्वतःमध्ये तर तुम्हाला नोकिया व्हायला लागेल, तुमचं गजराचं घड्याळ होऊ शकतं, तुमचे सायबर कॅफे होऊ शकतात, किंवा जर आपल्या लक्षात असेल तर पब्लिक टेलिफोन बूथ नावाचा एक प्रकार होता आपल्या लहानपणी, तो सुद्धा तुम्ही होऊ शकता, कारण त्यांनी टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली नाही.
किंवा पार्टनरशिप सुद्धा फेल होतात. नोकियाने मायक्रोसॉफ्ट बरोबर पार्टनरशिप केली होती, पण मायक्रोसॉफ्टने वेंडर बदलला म्हणून नोकियाचा प्रॉब्लेम सुरू झाला. किंवा तुम्हाला आधीच लक्षात आलं पाहिजे की आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करायची गरज आहे. सो नवीन गोष्टींना हो म्हणा, नाही म्हणताना विचार करा, हो म्हणताना सुद्धा विचार करा. थोडक्यात सहज साधं सोपं असं बिझनेसमध्ये उतरल्यावर काही नसतं. त्याच्यामुळे थोडंसं काय म्हणू की चॅलेंजेस घेण्याची वृत्ती ठेवली पाहिजे आणि कम्फर्ट झोन सतत ब्रेक कसा करता येईल स्वतःचा आणि आपल्या सगळ्या टीमचा हे पण सतत बघितलं पाहिजे. मी तू म्हणते तसं प्रत्येक गोष्टीला हो म्हणत सोडायचं नाही. तसं माझा फोर्टे एवढा आहे तर मी याच्या पलीकडच्या कामाला नाहीच म्हणणार, हाही अप्रोच चुकीचा ठरू शकतो. जी नवीन कामं तुम्हाला क्लायंटच्या माध्यमातून मिळतात त्याकडे आव्हान म्हणून पण बघा आणि ते कसं करता येईल हे पण बघा. सो थोडक्यात क्लायंट बेस हा लहान असावा का मोठा असावा हा प्रश्न नसून तो तुम्ही किती स्मार्टली हँडल करू शकता आणि तो जास्तीत जास्त मोठा शब्द चुकीचा आहे पण तो ग्रो कसा करू शकताय हे बघणंही महत्वाचं ठरतं. मी जस्ट याच्यात एक इनपुट देते. क्रिकेटर्सचं बघा ना, ते प्रत्येक बॉल प्रेडिक्ट नाही करू शकत. जो बॉल समोर येणार आहे, जो दिवस समोर येणार आहे, तो व्यवसायाने जसा येतोय समोर आणि त्याला जो योग्य वाटेल त्या पद्धतीने तो षटकार मारायचा का सोडून द्यायचा हे ठरवायचं आहे त्याने. दुसरं महत्त्वाचं, क्रिकेटर जसं IPL पण खेळतात, वन डे पण खेळतात आणि 5 दिवसांची मोठी सिरीज पण खेळतात, त्यांच्याकडेही 24 तास आहेत. सो बिझनेसकडेही तेच आहे. त्याला त्या दिवशी ठरवायचं आहे आणि त्याला स्ट्रॅटेजिक प्लॅन करताना ठरवायचं की नक्की काय हँडल करणार आहे मी, किती माझा बेस आहे आणि माझ्या स्वतःच्या स्ट्रेंथ्स काय आहेत. परफेक्ट. मला असं वाटतं की खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं या एपिसोडमधून तू दिलेली आहेस आणि एस्पेशली ज्यांनी नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा ज्यांना सुरू करून 1-2-3 वर्ष झाली तर त्यांच्या सगळ्यांना पडणारे हे प्रश्न आहेत क्लायंटच्या संदर्भातले. सो मला खात्री आहे की त्यांना अनेक नवीन इन्साइट्स या एपिसोडमधून मिळतील. माझं सगळ्या श्रोत्यांनाही अपील आहे की बिझनेसची बाराखडी हा आपला पॉडकास्ट दर बुधवारी रात्री 8 वाजता नवीन एपिसोड येत असतो. सो तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल यूट्यूबला किंवा बाकी कुठल्याही प्लॅटफॉर्म्सला तर नक्की करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन एपिसोडची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. ऐकत राहा बिझनेसची बाराखडी. आणि हो, जर तुम्ही स्वतः एंटरप्रेन्युअर असाल आणि तुम्हाला जर काही बिझनेस संदर्भातले प्रश्न असतील तर तेही तुम्ही अर्पिताला थेट विचारू शकता. आमचा मेल ID आहे businesschibarakadi@gmail.com किंवा तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट्समध्येही आम्हाला टाकून विचारू शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत राहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.